नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्रश कटरच्या टॅप अँड गोमध्ये वायर कशी बसवायची किंवा कशा पद्धतीने खोलायचं, कशा पद्धतीनं बसवायचं ते आपण पाहणार आहोत। तर प्रथमतः दोन्ही साईडला 2 लॉक दिलेले आहेत। हे लॉक फक्त प्रेस करायचे आहेत। ते प्रेस करायचे, प्रेस केल्यानंतर ॲटोमॅटिक हे वरचं टोपण निघतं। हे कशा पद्धतीने बघू शकता आता हे बघा, दोन्ही साईडने अशा पद्धतीने प्रेस केलं। ते प्रेस केल्यानंतर हे असं अलगद टोकून निघालं वरच्या बाजूला। त्याचबरोबर वरती कॅप निघते। कॅप त्याच्यानंतर जे वायर ज्याच्यामध्ये वायर बसते हे बुशिंग निघतं, त्याच्यामध्ये वायर बसते। तर ती वायर आपण कशा पद्धतीने घालायची बघणार आहोत आपण आता। ती पूर्णपणे याने वायर आता जी बसवलेली आहे ती कंपनीने बसवलेली आहे, सुरुवातीला ती पूर्णपणे काढलेली आहे। तर सुरुवातीला ही वायर आपण 1 मीटर घ्या, 2 मीटर घ्या, 3 मीटर घ्या, ही वायर असं घ्यायची व त्याची 2 टोकं आहेत ती समान न करता थोडीशी मागं पुढं करायची। तरी कशा पद्धतीने मागं पुढं करायची बघू शकता। हां, हे बघा बघू शकता। एक टोक मागं आहे, एक टोक पुढं आहे, तर दोन्ही समान न करता मागं पुढं करा। ओके, चालेल। तर अशा पद्धतीने इथं घडी केलेली आहे। हां, आता हे राऊंड आहे तो त्या प्लास्टिकच्या आपण मगाशी याच्यामध्ये अडकवणार आहात। बघू शकता आता कशा पद्धतीने अडकवतो आपण। त्याच्यामध्ये एक खाच आहे, ही बघू शकता, ही खाच आहे। ह्या खाचीमध्ये अडकवायचं आहे आणि फक्त गोल फिरवत जायचं आहे। असे गोल फिरवत जेवढी काही तुम्हाला वायर यात 1 मीटर घेऊ शकता, 2 मीटर घेऊ शकता, 3 मीटर घेऊ शकता, 4 मीटर घेऊ शकता। जेवढी याच्यामध्ये तुम्हाला गुंडाळून बसवता येईल तेवढी वायर बसवू शकता। आता पहिल्यांदा याच्यामध्ये बघू शकता की अशा 2 खाची येणार। एक वायर पहिल्या खाचीमधून बाहेर काढायची, तर दुसरी वायर दुसऱ्या खाचीमधून बाहेर काढायची। एक वायर आहे ती एका खाचीमधून बाहेर काढलेली आहे, तर तशीच दुसरी वायर जी आहे ती दुसऱ्या बाजूच्या खाचीमधून काढायची आहे। आता ही खाचीत बसवल्यानंतर कसं दिसते बघा, हे अशा पद्धतीने दिसतं। हे दोन्ही वायर या दोन्ही खाचीमध्ये बसवल्यानंतर ते अशा पद्धतीने वायर बसते, हे बघू शकता व्यवस्थितरित्या। आता हे बसवायचं, हे खाली याच्यामध्ये खाली मेन टॅप अँड गो आपण ज्यात बसणार आहे त्यात बसणार आहे। तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग ही काढून दाखवा। ही स्प्रिंग निघते अशी, ती काही आता याच्या व्यतिरिक्त यातलं काही पडत नाही किंवा स्प्रिंग यामध्ये अशी बसते। हां, बरोबर। ही स्प्रिंग पहिल्यांदा याच्यामध्ये ठेवायची, त्याच्यासोबत ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला वायर गुंडाळली ती अटॅचमेंट याच्यामध्ये बसवायची। तर अत्यंत सोपं आहे, कुणी बसवू शकतं। एकदा फक्त बारकाईने लक्ष देऊन हे समजून घ्या की ते आरामात नंतर तुम्ही। आता ते 2 टोकं वायरचे आहेत, इकडं अशी बाहेर घ्यायची आहेत काढून। पहिलं टोक एकदा ह्यातनं, दुसरं टोक या बाजूने घ्यायचं आहे आणि आपण जे अडकवलेली वायर आहे ती खाचीमध्ये ती काढायची आहे त्याच्यामधून, लक्षात ठेवा। तर ती तशी ठेवायची नाही, तर ती वायर अडकवलेली आहे ती खाचीमधून ती काढायची आणि दोन्ही साईडला जे 2 लोखंडी हे जे दिलेले आहेत यामधून बाहेर काढायचं आहे। त्याच्यामुळं काय होणार आहे, तर हे आता पूर्णपणे बसलेलं आहे। बसल्यानंतर आता हे गोल्ड कॅप आहे, ती गोल्ड कॅपवरती ठेवायचे। त्याच्यानंतर हे वरचे कवर आहे ते कवर बसवायचं आहे याच्यावरती। एकदम सोप्या आणि इझी पद्धतीनं हे
बसतंय. तर काही अडचण आल्यास आपण आम्हाला फोन करू शकता. आमचा मोबाईल नंबर आहे 97 67 83 91 90. सांगली येथे ऑफिस आहे आमचं, श्रीकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन, साधना पेट्रोल पंपा शेजारी, उदय हॉटेलजवळ. मोबाईल नंबर परत एकदा सांगतो. मोबाईल नंबर आमचा आहे 97 67 83 91 90. अमर पाटील. ते बघू शकता. एकदम इझी पद्धतीनं बसून झालेले आपण वायर. धन्यवाद.